ज्ञानोबा माऊलींची पालखी आज नातेपुतेहून माळशिरसकडे प्रवास करते, तर संत तुकारामांची पालखी सराटीहून अकलूजच्या दिशेने प्रवास करते। आज तुकोबांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घातलं गेलं। उत्साह आणि भक्तिमय वातावरणामध्ये पालखी सोहळ्यामध्ये हरिनामाचा गजर करताना हे सगळे वारकरी दिसले। आपण दृश्य बघतोय, एकीकडे ज्ञानोबांची पालखी आणि दुसरीकडे तुकोबांच्या पालखीचे दृश्य। तर तुकोबांच्या पादुकांना आज नीरा नदीत स्नान घातलं गेलं। माऊलींच्या पालखीने माळशिरसकडे प्रस्थान केलेलं आहे, तर तुकोबांची पालखी अकलूजकडे मार्गस्थ झाली। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुजित काळंगे आपल्याशी वारीमधून जोडले गेलेले आहेत। सुजित, काय नेमकं आता सध्या तिथे घडते? पालख्या सध्या कुठपर्यंत पोहोचलेल्या आहेत? आजचा मुक्काम कुठे असेल? जर आपण बघितलं तर आजच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं निरास्नान संपन्न झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर इथं प्रचंड मोठा जनसमुदाय हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या ठिकाणी ज्या पादुका आहेत त्या पादुका आता सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत आणि या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असणाऱ्या या पादुकांचं स्वागत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्रशासन, सोलापूर जिल्ह्यातील राजकारणी वर्ग, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत। सराटी या गावाच्या हद्दीपासून अकलूज जो परिसर आहे तो अकलूजचा परिसर सुरू होतो आणि नीरा नदी ओलांडल्यानंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जी पालखी आहे ती पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करत असते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जी पालखी आहे ती पालखी आता या ठिकाणी येते। त्या पादुकांचं सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात येतं। सर्व राजकारणी वर्ग सुद्धा या स्वागताच्या वेळी उपस्थित असतो आणि आज ही जी पालखी आहे ती आता अकलूजच्या माने विद्यालयापर्यंत जाईल व माने विद्यालयामध्ये रिंगण संपन्न होईल आणि त्यानंतर आजचा जो पालखीचा मुक्काम असेल तो पालखीचा मुक्काम हा आज अकलूज नगरीमध्ये असणार आहे। त्याच्यामुळे अकलूज नगरीमध्ये आज प्रचंड आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी आहे। रिद्धी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी सुजित।